गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दहेगाव येथील अंगणवाडी केंद्रात दररोज सकाळी मण्यार साप दिसत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे। अंगणवाडी परिसरात वाढलेले गवत, झुडपे, अस्वच्छता तसेच इमारतीची दुरवस्था यामुळे सापांचा वावर वाढल्याचे पालकांचे म्हणणे आहे। फरशीवरील टाईल्सही तुटलेल्या आहेत। अंगणवाडीत लहान मुले येत असल्याने संभाव्य सर्पदंशाचा धोका निर्माण झाला आहे। दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे। परिसराची तातडीने स्वच्छता करून इमारतीची दुरुस्ती व सापांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। माझं नाव पांडुरंग मारुती चल्लाक आहे। मी दहेगावचा रहिवासी असून मी अंगणवाडीमध्ये आज इथं आल्यानंतर इथं बघितलं तर एक साप निघाला। दरवाजा जसं खोललं तसं साप निघाला आणि आमची ही समस्या आहे की इथं आजूबाजूला पण पूर्ण कचरा आहे अंगणवाडीच्या आणि संडासचा गड्डा पण तसंच आहे। आणि आज बघितलं तर इथे एक साप निघाला होता आणि हे छोटे छोटे मुली आहे आणि दरवाजासमोरच एकदम साप निघाला आणि आजच नव्हे तर 2-3 दिवस झाले इथं साप निघत आहे। ही समस्या आम्ही वारंवार सांगत आहोत त्यांना की लेखी दिलं नाही, परंतु असं लेखी सांगत आहोत का आपण कित्येक वेळा सांगितलं का हे दुरुस्त करून द्या आम्हाला, तरी पण कोणी इकडे लक्ष देत नाही आहे। आणि इथं लाईनसुद्धा पण नाही आहे। आणि आमचे हे पूर्ण स्टाईलचे पूर्ण बाहेर निघले आहे, त्याच्यामध्ये साप वगैरे घुसून राहतात। आणि आज एक असं साप निघाला का तो एक विषारी आहे आणि हे लहान मुलं इथं जातात। यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो आणि जेणे काही जर कमी जास्त जर झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे। आणि आम्ही वारंवार असं सांगत आहोत का आम्हाला हे दुरुस्त करून द्या, तरी पण कोणी दुरुस्त इकडे दुर्लक्ष करत आहे। आमच्याकडे इकडे पूर्ण आजूबाजूला भरपूर कचरा पण आहे, तर या कचऱ्यामुळे हे साप वगैरे जमा होतात। तर 2 दिवस झाले आम्ही इथं बसत नाही, त्याच ठिकाणी आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन या मुलांना बसवतो आणि शिकवतो। अशी आमची या दहेगावची परिस्थिती आहे अंगणवाडीची। हे बघा, जो तुम्ही बघू शकता इथे कचरा पण आहे आणि इथं आत्ताच साप पण गेला होता, आत्ताच साप गेला या ठिकाणी। आम्ही या सापाला इकडे बाहेर काढलो, तुमच्या समोर हे सांगून राहिलो, तरी पण इकडे दुर्लक्ष करते। आणि स्टाईल्स अंदरची जे स्टाईल जर पाहिलं तर त्याची परिस्थिती अशी आहे का पूर्ण बाहेर निघाली आहे आणि अंदरून पूर्ण पोकळ आहे, त्याच्यामध्ये साप वगैरे घुसून राहतात आणि खिडकीचे ग्लास वगैरे आणि असं आहे। आणि ते इकडे निघालेली आहे, ते इकडे निघालेली आहे पुन्हा इकडे बघा, जो इकडे हे उधरी लागलेली आहे पूर्ण या ठिकाणी उधरी। आणि पुन्हा हे बघा, जो हे खिडकीचे ग्लास पूर्ण तुटलेले आहे। खिडकीचे ग्लास तुटल्यामुळे आम्ही हे बॅनर लावून आम्ही इथं वापर करत आहोत। परिस्थिती आहे पूर्ण स्टाईल पूर्ण गेलेली आहे। इथं स्टाईलचं असं एकही जागा नाही का तिथं पोकळ नाही। या ठिकाणी असं साप वगैरे राहतात, या ठिकाणी असं साप राहतात। 2 दिवस झाले आम्ही पाहतो इथं साप रोज आढळतात। क्या आपकी गाड़ी कभी किसी को ब्लॉक कर देती है या एक्सीडेंट में कोई हेल्प नहीं मिलती? मिलिए सेफ्टी क्यूआर से, आपकी गाड़ी का डिजिटल गार्डियन जो हर मुश्किल में आपके साथ है। अगर कोई आपकी गाड़ी से ब्लॉक हो जाए तो वो बस क्यूआर स्कैन करेगा और आपको तुरंत मैसेज आएगा। एक्सीडेंट की सिचुएशन में कोई भी क्यूआर स्कैन करके आपके इमरजेंसी कॉन्टैक्ट्स को तुरंत कॉल कर सकता है। आज ही सेफ्टी क्यूआर लगवाइए और हर सफर को सेफ बनाइए। एक बार रजिस्टर करो, लाइफ टाइम प्रोटेक्शन पाओ।